पण या नोटिफिकेशन्सला प्लीज सिरियसली घ्या. अगदी हात जोडून कळकळीची विनंती आहे. महत्त्वाचं म्हणजे चालू घडामोडींचा प्रश्न नेमका कसा सुटणार आहे. तर मी थोडे टाईमलाईन तुम्हाला आखून देतोय, त्यानुसार तुम्ही चालू घडामोडी करा. तिथपर्यंतचं ड्युरेशन जर तुम्ही कंप्लीट केलं तर ऑलमोस्ट तुमचा सगळा चालू घडामोडींचा अभ्यास होऊन जातो. ते इतके स्वतःला लकी समजतात ना की खूप कमी मार्क असताना इव्हन म्हणजे त्यानंतर ज्यावेळेस कधी वॅकन्सी निघाल्या तर त्यांच्या बॅचमधल्या खूप विद्यार्थ्यांना त्यांच्यापेक्षा जास्त मार्क होते, पण तरी ते प्री क्वालिफाय होऊ शकले नाहीत, एक्झाम पास होऊ शकले नाहीत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या ना आपण एका स्वप्नामध्ये आहोत. आता मी हे का बोलतोय असं, कारण स्वप्नामध्ये असं असतं ना की आपण मोठ्या मोठ्या गोष्टींबद्दल विचार करतो आणि म्हणजे त्या हव्या आहेत असं वाटतं. फॉर एक्झाम्पल, कुणाला अमिताभ बच्चनला बघायचं असेल, पण ज्यावेळेस अमिताभ बच्चन समोर येईल त्यावेळेस काय वाटणार आहे की आपण स्वप्नामध्येच आहोत. म्हणजे रिअल ऑपॉर्च्युनिटी दिसल्यावर आपल्याला वाटतं की हे सत्य आहे की नाही, खरं आहे की नाही. हे मी का बोलतोय, कारण सध्या एमपीएससीच्या जितक्या वॅकन्सीज पेंडिंग आहेत, म्हणजे एमपीएससीकडून ज्या नोटिफिकेशन्स आपल्याला बघायला मिळतील ना, ते एका स्वप्नासारख्याच आहेत, पण ते खरं आणि रिॲलिटीवाले आहेत. त्यामुळे त्या ऑपॉर्च्युनिटी, त्या संधी आपल्याला सोडायच्या नाही आहेत. आपल्याला ज्या काही 2000 पर्यंत वॅकन्सी, मी तुम्हाला आधीच्या एका सेशनमध्ये सांगितलं होतं की 2000पेक्षा जास्त वॅकन्सी पेंडिंग आहेत. लीना मॅमनी 2-3 महिन्यांपूर्वीच्या एका सेशनमध्ये सुद्धा सांगितलं होतं की 2000+ वॅकन्सीज निघणार आहेत. तर त्यावेळेस जनरली ऑब्व्हियस आहे की त्यावेळेस लोकांना किंवा मुलांना एमपीएससीचा थोडा विश्वास कमी झाला ना, कारण 2019-2020 मध्ये इरेग्युलॅरिटी बघायला मिळाली होती. त्याला कोरोना हे पण एक कारण होतं, किंवा गव्हर्नमेंट आणि आयोगाचे काही डिफरन्सेस असतील, ते त्या रिझनमुळे काय झालं की इरेग्युलॅरिटी खूप राहिली, म्हणजे आपल्याला एमपीएससीवरती विश्वास राहिला नव्हता. पण सध्या ज्या नोटिफिकेशन्स येणार आहेत किंवा सध्या ज्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे हळूहळू येतील ना, तर त्याच्यावरून आपल्याला एमपीएससीशी भांडण पण करावं वाटणार आहे की एवढ्या कमी ड्युरेशनमध्ये कोणी एक्झाम घेतं का. म्हणजे एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपेअर करायची तर आपल्याकडे 6-7 महिने तरी द्या, 3 महिन्यात कुठे एक्झाम घेताय. तर असं सुद्धा भांडावं लागू शकतं. हे मी फक्त एक विनोदाचा भाग म्हणूनच बोलतोय, लगेच जाऊन भांडायचं नाहीये. आता ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांनी नवीन एक्झामची तयारी करायला सुरुवात केली आहे ना, तर अशांना या जागांचं किंवा येणाऱ्या नोटिफिकेशनचं महत्त्व थोडं कमी आहे. तर एक फक्त छोटासा इन्सिडेंट सांगतो, म्हणजे तुम्हाला या गोष्टीचा अंदाज येऊन जाईल की आत्ता येणाऱ्या ज्या पाईपलाईनमधल्या नोटिफिकेशन्स आहेत ना, ज्याच्यामध्ये अगेन राज्यसेवा 2021च्या 290 जागांवरून ती संख्या वाढवून अजून 100 जागा त्याच्यामध्ये ॲड झाल्या, 390 जागा झाल्यात, त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. त्याचबरोबर जी संयुक्त गट ब ची एक्झाम असते त्याच्यामध्ये PSI पर्यंत सध्या वगळून साधारण 300 पर्यंत जागा आहेत. ज्यावेळेस PSIच्या आणखी 200-300 जागा ॲड झाल्या तर ते सुद्धा 600 पर्यंत जातील. त्यानंतर गट क च्या एक्झाम जर तुम्ही बघितल्या, संयुक्त गट क, त्याच्यामध्ये 2 पदं अजून ॲड केलीत आणि त्या 2 पदांसहित साधारण 800 पर्यंतच्या जागा आहेत, 799 टू बी प्रिसाईज. तर तो नंबर नोटिफिकेशनमध्ये दिलाय की तितक्या सगळ्या जागांचं नोटिफिकेशन्स येणार आहे आणि नोटिफिकेशन आपल्याला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर, मला तरी वाटतं ऑक्टोबरच्या एंडपर्यंत येऊन जाईल. तर त्या सगळ्या एवढ्या मोठ्या वॅकन्सीज आपल्या समोर आहेत, पण आपण तयार आहोत का, आपण त्याच्यासाठी लायक आहोत का, आपण प्रिपरेशन तेवढं चांगलं केलंय का. तर हे थोडं तुम्हाला एक वेकअप कॉल म्हणू शकता तुम्ही, थोडंसं जागं व्हायची वेळ आली आहे. एक्झाम्पल जे मी देणार होतो ना ते असं आहे की माझे बरेचसे मित्र 2011च्या किंवा 2010, मला 2011 की 10 हे एक्झॅक्ट इयर आठवत नाही आहे, पण त्यावेळेस PSIच्या साधारण 800 ते 900 जागा निघाल्या होत्या आणि त्यावेळेस संयुक्त गट ब असं काही एकत्र एक्झाम होत नव्हती, वेगवेगळ्या एक्झाम्स होत होत्या. तर PSIच्या त्यावेळेस ज्या जागा निघाल्या होत्या तेवढ्या जागा आपल्याला आत्तापर्यंत कधीच बघायला मिळाल्या नाहीत. इव्हन ज्यावेळेस तेवढ्या जागा निघाल्या तर त्यानंतर 2 वर्षांपर्यंत आय थिंक PSIची एकही वॅकन्सी निघाली नव्हती. तर त्यावेळेस जे कमी मार्क पडून सुद्धा जे PSI झालेत ना, ते आज तागायत स्वतःला खूप लकी मानतात. इव्हन त्यांचं प्रमोशन SI वगैरे पण झालेलं आहे. तर ते इतके स्वतःला लकी समजतात ना की खूप कमी मार्क असताना, इव्हन म्हणजे त्यानंतर ज्यावेळेस कधी वॅकन्सी निघाल्या तर त्यांच्या बॅचमधल्या खूप विद्यार्थ्यांना त्यांच्यापेक्षा जास्त मार्क होते, पण तरी ते प्री क्वालिफाय होऊ शकले नाहीत, एक्झाम पास होऊ शकले नाहीत. याच्यातून एक काय गोष्ट समजते की एखादा इयर असतं, एखादा आपण म्हणतो ना लक फॅक्टर पण असतो, की लक फॅक्टर मिळाला, चांगले मार्क नसले तरी सुद्धा एक्झाम पास होत गेला, कारण वॅकन्सीज तेवढ्या असतील, कॉम्पिटिशन त्यावेळेस मे बी थोडंसं कमी असू शकतं.
तर हे सगळे रिझन्स होते आणि त्या तुलनेत जागा सुद्धा खूप जास्त होत्या. तर तसं होऊन गेलं की खूप म्हणजे अगदी 25% मार्क घेऊन सुद्धा पोस्ट मिळाली असे आहेत. ठीक आहे, आता ही तुम्हाला रियालिटी वाटणार नाही, कारण त्यासाठी तुम्हाला 8-9 वर्ष पाठीमागचं बघावं लागणार. सध्याचं कॉम्पिटिशन बघितलं तर आपल्याला ते वाटेल की नाही बाबा एवढं कमी मार्काला शक्य नाही आहे, कारण सध्या आपल्याला ऑलमोस्ट 50%पेक्षा जास्त मार्क घ्यायची वेळ आली आहे, तर कुठं जाऊन आपण पूर्वपरीक्षा पास होतोय. तर तो जो काळ होता, म्हणजे त्या ज्या नंबर ऑफ वॅकन्सीज होत्या त्याच्यामुळेच कुठेतरी भरपूर जणांना पद मिळालं होतं. आत्ता सुद्धा साधारण तशीच परिस्थिती आली आहे, फक्त इथं तुम्हाला टाइम कमी दिला जातोय. म्हणजे आयोग काय करेल, नोटिफिकेशन काढेल 3-3.5 महिन्यामध्ये एक्झाम. तर त्या गोष्टीसाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार राहा, त्याचबरोबर अभ्यासाच्या फ्लोमध्ये राहा, कारण खूप साऱ्या वेगवेगळ्या जागा निघणार, नोटिफिकेशन्स येणार. तुम्हालाच कन्फ्युजन होईल की आपण कुठल्या एक्झामसाठी तयारी केली पाहिजे. राज्यसेवेची करायची, आता ऑलरेडी तर त्याचं नोटिफिकेशन पण आलं, का गट ब ची तयारी करायची, का गट क ची करायची. आता गट क मध्ये सुद्धा ते एक्साईज PSI वाले जे पोस्ट आहे ना, त्याचं जास्त अट्रॅक्शन असतं. ठीक आहे, आता त्याला रिझन पण वेगळे, ते मी आता इथं नाही सांगणार. तर असे आहेत की तुम्हाला कन्फ्युजन होईल की आपण कुठल्या पदासाठी तयारी करायची, कुठल्या एक्झामवरती जास्त फोकस करायचा आहे. तर तसं होऊ नये आणि आत्तापासून तुम्ही एका प्रॉपर मार्गामध्ये राहावं. तर यासाठी आजचा अजेंडा खूप महत्त्वाचा आहे. आज आपण थोडक्यात MPSCच्या ज्या 2000 जागा ज्या निघणार आहेत, ऑलमोस्ट 2000 आहेत, 1900 समथिंग आहेत, तर त्यांच्याविषयी थोडक्यात आत्तापर्यंत बोललोच आहे ऑलरेडी. त्यानंतर सगळ्या स्पर्धा परीक्षांमधला कॉमन घटक कोणता आहे. जर आपल्याकडं 8-10 एक्झाम्स असतील समोर फॉर एक्झाम्पल, त्या एक्झाम्समध्ये ना मेजरली असे 2-3 विषय आहेत की ज्याची तयारी आपण आत्तापासून जरी केली ना, सगळ्या एक्झामसाठी आपल्याला एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्हने त्याचा अभ्यास मिळून जातो. म्हणजे त्याचे तसे विषय कोणते, ते विषय कोणते निवडायचे हे सुद्धा आपण थोडक्यात बोलू. त्यानंतर चालू घडामोडींचा जो मे बी संभ्रम असेल तुमच्या मनात, थोडासा कन्फ्युजन असेल की कुठून कुठपर्यंत करायचे, तर तो प्रश्न सुद्धा या सेशनमध्ये सुटणार आहे. त्याचबरोबर जे राज्यसेवा 2021 साठी प्लॅन करतायत, 80-85 किंवा 75-80 दिवस राहिलेत सध्या, तर ह्या दिवसांना आपण कसं करू शकतो, कसं आपण त्याचा प्रोडक्टिव्ह वापर करू शकतो, तर याच्याविषयी सुद्धा थोडक्यात बघूयात. ठीक आहे, तर अजेंडा समजला आणि थोडा जास्तच वेळ गेला. तर ऑलरेडी हे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळालं असणार आहे टेलिग्राम चॅनल्सवरती खूप साऱ्या, तर तिथून तुम्ही डाउनलोड करून एकदा वाचू शकता. राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये जे पदं आहेत त्याच्यामध्ये थोडीशी वाढ झाली, 100 नवीन पदं ॲड झाले आणि एकूण मग त्या 290च्या जागा डायरेक्टली 390 पर्यंत पोहोचल्या. त्यानंतर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब म्हणजे संयुक्त गट ब च्या परीक्षेसाठी सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे ASO, तर ह्या पदाच्या एकूण साधारण 100 जागा आहेत. आणि लोकसेवा आयोगामध्ये सुद्धा ASOच्या पदं जे आहेत तर ते पेंडिंग आहेत, तर ती आहेत एकूण 7 पदं किंवा 7 वॅकन्सी. ठीक आहे, त्यानंतर राज्य कर निरीक्षक म्हणजे STI, तर याच्यासाठी एकूण 190 जागा आहेत. तर टोटल नंबर हा 297 आहे. याच्यामध्ये PSIच्या जागा मेन्शन केलेल्या नाही आहेत. तर मला तरी असं वाटतं, एकदम स्ट्रॉंग गट फिलिंग म्हणतात ना त्याला, की यावेळेस काहीतरी एकदम धमाका होणार आहे. PSIच्या खूप वॅकन्सीज निघू शकतात किंवा पोलीस भरती सुद्धा ज्यावेळेस होईल तर ती मोठ्या स्केलवरती होईल असं मला एक गट फिलिंग आहे. याला रिझन पण आहेत, काही गोष्टी अनालिसिस केल्या ना ते समजून जाईल. आता एक्झॅक्ट त्या फॅक्टरमध्ये न जाता आपण सध्या जे ऑफिशियली आलंय त्या गोष्टीवरती जास्त बोलू. ठीक आहे, अनऑफिशियल गोष्टी किंवा चर्चेतल्या गोष्टी सांगण्याचा अर्थ नाही, उगाच तुम्हाला जास्त कन्फ्यूज करायला नको. ज्यावेळेस कधी ऑफिशियल येईल त्यावेळेस मी त्याबद्दल सांगाल सगळं. ठीक आहे, त्यानंतर गट क च्या जर बघितल्या तर याच्यामध्ये 2 पद नव्याने ऍड झालेत. उद्योग निरीक्षक हे पद ऍड झाले, ज्याच्या एकूण 103 जागा आहेत आणि एकूण जर बघितलं तर 799 वॅकन्सी आहेत. ह्यूज नंबर आहे. तर टोटल तुम्ही सगळे जर नोटिफिकेशन्स बघाल तर याच्यामध्ये महाराष्ट्र कृषी सेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, तर या सगळ्या पकडल्या तर 1917 वॅकन्सी सध्या ताब्यात आहेत. मात्र याच्यामध्ये सुद्धा आणखीन 200-400 पदं वाढू शकतात. ठीक आहे, आता या सगळ्या परीक्षांची तयारी करताना कॉमन घटक कोणते अभ्यासायचे, तर आता याच्यामध्ये काय होतं की बरेचसे जण कृषी एक्झामसाठी इलिजिबल नाहीत होणार, बरेचसे जण इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी सेवेसाठी इलिजिबल नाहीत होऊ शकणार, म्हणजे ड्यू टू एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर ठीक आहे, बाकीच्या एक्झाम्स आपल्यासाठी आहेत ना, तर त्या एक्झामसाठी आपण तयारी कशी करू शकतो आणि त्याच्यामध्ये कॉमन घटक कोणते आहेत. तर पहिला कॉमन घटक असतो तो म्हणजे CSAT, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. तर हा विषय तर तुम्हाला सगळ्याच एक्झाम्समध्ये बघायला मिळणार आहे ना, तर त्याची तयारी आपण आत्तापासून करू शकतो. याला थोडासा जास्त पुश द्यायचा, जास्त जोर लावायचा इथं. दुसरा घटक असतो तो म्हणजे चालू घडामोडी, करंट अफेअर्स. तर हा घटक सगळ्याच एक्झाममध्ये येतो, त्यामुळे याची सुद्धा तयारी आपण पहिल्या डे 1 पासून करायला पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा घटक तो म्हणजे मराठी आणि इंग्रजी व्याकरण.
तर काही एक्झाममध्ये आहे, काही एक्झाममध्ये नाही आहे, पण ठीक आहे, आपण तयारी केली तर ओव्हरऑल सगळ्याच एक्झामसाठी त्याचा फायदा होऊ शकतो ना. म्हणजे काही एक्झामला पूर्वला नाही आहे पण मुख्यला जायचं आहे आणि त्यावेळेस पण द्यावं लागू शकतं. तर अशा आहेत ना, मराठी आणि इंग्रजी हा विषय महत्त्वाचा आहे. तर हे मला सध्या 3 महत्त्वाचे असे घटक दिसत आहेत की जे तुमचे मार्क वाढवतील. कसं आहे माहिती का, सामान्य अध्ययन म्हणजे जनरल स्टडीज किंवा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र म्हणजे राज्यशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र हे विषय असे आहेत की याच्यामध्ये प्रश्नांचं विचारण्याचा टोन चेंज होऊ शकतो. प्रत्येक एक्झामसाठी प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात. पण हे जे 3 घटक आहेत ना, चालू घडामोडी, सीसॅट म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी, मराठी इंग्रजी व्याकरण, याच्यामध्ये याच्यामध्ये प्रश्नांचा दर्जा थोडासा बदलेल, पण प्रश्नांची जी संख्या असेल त्याचबरोबर प्रश्नांची विचारण्याची पद्धत याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाहीये. ठीक आहे. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये आपल्याकडे सिलेबसमध्ये 10 पॉईंट आहेत, तर एखाद्या एक्झाममध्ये ते त्यातले 5 पॉईंट विचारतील, दुसऱ्या एक्झाममध्ये 5 विचारतील. तर आपण 10च्या 10 जर करून गेलो पॉईंट तर त्याच्यामध्ये वेळ पण जास्त जाणार आणि त्याचा फायदा हा 50% एका एक्झाममध्ये होईल. पण करंट अफेअर, सीसॅट आणि मराठी इंग्रजी व्याकरण ह्याचा ओव्हरऑल जरी तुम्ही अभ्यास केला तरी त्याचं वेटेज प्रत्येक एक्झामसाठी सारखंच आहे, चांगले मार्क भेटतील. ओके. आणि हेच ते 3 घटक असतील जे प्री पास होण्यासाठी तुम्हाला हेल्पफुल ठरतील. म्हणजे तुम्ही प्री पास होताय की नाही हे डिसाईड करणारे हे 3 घटक आहेत. त्याच्यामुळं आत्तापासून याची प्लीज तयारी करा. ओके. परत पुढच्या वर्षी किंवा त्याच्याहून पुढच्या वर्षी जर वॅकन्सी नाही निघाल्या तर बोंबा मारत बसण्याशिवाय बाकी ऑप्शन नाही आहे. तुमच्यासोबतचा तुमचा मित्र कमी मार्क घेऊन पास झालेला असेल आणि त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला 2 वर्षांनी मार्क पडून उपयोग नाही आहे. ओके. तर या संधीला अजिबात सोडायचं नाही, आत्तापासून चांगल्या तयारीला लागा. महत्त्वाचं म्हणजे चालू घडामोडींचा प्रश्न नेमका कसा सुटणार आहे. तर मी थोडे टाईमलाईन तुम्हाला आखून देतोय, त्यानुसार तुम्ही चालू घडामोडी करा. तिथपर्यंतचं ड्युरेशन जर तुम्ही कंप्लीट केलं तर ऑलमोस्ट तुमचा सगळा चालू घडामोडींचा अभ्यास होऊन जातो. त्याच्या बाहेर प्रश्न येणार नाहीये. ते मंथ्स कोणते, तर जून 2020 पासून तुम्हाला तयारी करायची. करंट अफेअर या बाबतीमध्ये 1.5 वर्षांचे तुम्हाला करायचे, हे लक्षात ठेवा. जून 2020 पासून ते डिसेंबर 2021 पर्यंतचे सगळे करंट अफेअर करायचे. आता ह्या एक्झाम जर फेबमध्ये होणार असतील त्या दृष्टिकोनातून मी हे सांगतोय, जर एक्झाम एप्रिलमध्ये गेल्या किंवा मे मध्ये गेल्या तर जून सोडून द्यायचा, जुलै सोडून द्यायचा, ऑगस्ट सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढे सप्टेंबर पासून डिसेंबर पासून आणखीन 2 महिने पुढे जायचंय. म्हणजे सप्टेंबर 2020 पासून ते फेब्रुवारी 2022 पर्यंतचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. समजलं का तुम्हाला. जर एक्झाम आपल्या ह्या सगळ्या नोटिफिकेशन्सच्या एक्झाम खूप पटपट होतील, म्हणजे खूप घाईत एक्झाम होतील सगळ्या, आणि जर फेबमध्ये जर सगळ्या एक्झाम्स झाल्या, जानेवारीमध्ये तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे. आपल्याला आतापर्यंत माहिती आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाल्यानंतर एका महिन्यामध्ये संयुक्त गट ब ची परीक्षा येते. म्हणजे फेब्रुवारीमध्ये शुअर शॉट संयुक्त गट ब एक्झाम होणार. ठीक आहे. फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये होईल किंवा मिडमध्ये होईल. पण त्याच्यानंतर गट क ची लगेच एक्झाम येईल 15-20 दिवसात, आणि या दरम्यान सुद्धा एखादी एक्झाम घेतली जाऊ शकते. अभियांत्रिकीच्या एक्झाममध्येच प्लॅन करतील तर तसं होऊ शकतं. जर आपल्या सगळ्या एक्झाम्स ह्या फेब्रुवारी 2022 मध्येच होणार असतील, लेट्स से मार्चच्या फर्स्ट आठवड्यापर्यंत आपण पकडूयात, तर मार्चच्या फर्स्ट आठवड्यापर्यंत जर होत असतील तर करंट अफेअर आपल्याला जून 2020 पासून ते डिसेंबर 2021 पर्यंतचे करायचे आहेत, कम्प्लीट 1.5 वर्षाचे. ठीक आहे. आता एखादा महिना एक्स्ट्रा केला तर काय फरक पडतोय, म्हणून आपण जून पासून करतोय. तसं तर मग जुलै ऑगस्ट पासून केलं तरी चालेल, पण थोडं अगदी सेफर साईड म्हणून आपण जून 2020 पासून ते डिसेंबर 2021 म्हणजे कम्प्लीट 1.5 वर्ष 18 महिन्यांचे करंट अफेअर करतोय. ठीक आहे. हा, आता एक्झाम जर खूप पोस्टपोन झाली, म्हणजे लेट्स नोटिफिकेशन आलं, चांगली गोष्ट आहे, आणि काही कारणामुळे जर एक्झाम 2-3 महिने पुढे गेली, 2 महिने पुढे गेली, तर डिसेंबरच्या ऐवजी आपल्याला जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 मधले करंट अफेअर करावे लागतील. आणि मग जून पासून करायची गरज नाही, आपण ऑगस्ट पासून किंवा सप्टेंबर पासून पुढे जाऊ शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला करंट अफेअरचा प्रश्न इथं मिटला असेल. हे करंट अफेअर कुठून करायचे, तर खूप साऱ्या पब्लिकेशन्सचे वेगवेगळे मंथली मॅगझिन येतात. महिन्याला काहीतरी 50-60 रुपये असतील तर मंथली मॅगझिन. त्याचबरोबर इयरली मॅगझिन सुद्धा फॉलो करू शकता. एखादं, मला माहित नाही एक्झॅक्ट प्राइस किती असते, पण 400-500 रुपयांपर्यंत असू शकते.
तर सकाळी इयरबुक किंवा कुठल्याही प्रकाशनाचं इयरबुक तर 2020 साठीचं घ्या, 2021 साठीचं ज्यावेळेस डिसेंबर जानेमध्ये येईल त्यावेळेस ते घ्या आणि त्यावेळेस कंप्लीट करू शकता. ठीक आहे. पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक महिन्याचे त्या महिन्याला आपण कंप्लीट करत गेलो ना तर ते जास्त प्रोडक्टिव्ह ठरतील आणि शेवटी एकंदरीत सगळ्याची रिव्हिजन करताना हेल्प होईल. तर मंथली मॅगझिन वगैरे काहीतरी 50-60 रुपये जर असतील तर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर घ्याच. ठीक आहे. तर तेवढे मे बी करू शकता तुम्ही सगळेजण, तर तो एक चांगला ऑप्शन आहे. याच्या व्यतिरिक्त आता जे मी इथून पुढे सांगणार आहे हा विजन स्टडीच्या कोर्सवाला भाग आहे. तर ज्यांना इथपर्यंतची माहिती बघायची होती त्यांनी इथं बंद केलं तरी चालेल. इथून पुढे ज्यांना विजन स्टडीच्या माध्यमातून करंट अफेअर किंवा इतर काही गोष्टी प्रिपेअर करायच्या असतील तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. ओके. तर आता हे मी का सांगतो ना, जनरली असं बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये असं वाटू शकतं की सर बोलताना तर एकदम चांगलं बोलतायत, सोपं सोपं वाटतंय सगळं, पण शेवटी कुठंतरी मग ते कोर्स विकत घ्या या गोष्टीपर्यंत आलेत. तर ह्याला ना म्हणजे अगदी फ्रँकली सांगायचं ना तर एकच मेजर रिझन आहे. तर जे रिझन आहे, ते जे कारण आहे ते काय असणार आहे, तर ज्यावेळेस तुम्ही एखादी अमाऊंट एखाद्या व्यक्तीला एखाद्या ऑर्गनायझेशनला देता तर त्यावेळेस काय होतं, रिस्पॉन्सिबिलिटीज दोघांकडे येतात. एक म्हणजे ज्यांनी पैसे दिले, ठीक आहे, आणि जो पैसे घेतोय. जो पैसे देतोय त्याची पण भावना काय आहे की मी पे केलंय म्हटल्यावरती मी याचा उपभोग घेतला पाहिजे. म्हणजे जसं म्हणतो ना आपण जिममध्ये म्हणजे व्यायाम घरी पण करू शकतो, पण जिमला का जातो माणूस, कारण पैसे दिलेत ना, मन टू मन इयर वाईज काहीतरी पेमेंट केलेलं असतं आणि मग त्याचा उपभोग घ्यायचा आहे, रेग्युलरिटी वाढते, तर त्याच्यासाठी छोटंसं पेमेंट. आणि जो पैसे घेतो तर त्याची पण रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपल्याला पण रेग्युलरली काहीतरी द्यायचं आहे. ठीक आहे. तर दोघांसाठी म्हणजे हेच एक मेजर रिझन असतं आणि त्याच्यामुळेच आम्ही या कोर्सला सुद्धा खूप कमी प्राईसमध्ये चार्ज करतो. जसं की करंट अफेअरसाठी जे ड्युरेशन आम्ही तुम्हाला सांगितलंय जून 2020 पासून ते डिसेंबर 2021 पर्यंत 1.5 वर्षाचे करंट अफेअर हे दैनिक मराठी या नावाच्या कोर्सच्या अंतर्गत विजन स्टडीच्या वेबसाईटवरती आणि ॲपमध्ये सुरू करण्यात येत आहे. तर सध्या या कोर्सच्या माध्यमातून प्रत्येक मंथचे करंट अफेअर्स मिळतील. जसं की जून 2020चं करंट अफेअरचे लेटचे 2 लेक्चर्स होतील. त्याच्यामध्ये महत्त्वाचे व्यक्ती, महत्त्वाचे पुरस्कार, झालेले युद्ध अभ्यास वगैरे सगळं काही जे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे ते सगळं तिथं घेतलं जाईल. तर हा तुम्हाला करंट अफेअरचा प्रश्न सोडवण्यासाठी जर याची मदत होत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आत्ताही प्रवेश घेऊ शकता. प्रवेश याचे सुरू झालेले आहेत. ठीक आहे. आणि याच्या मार्फत एक टेस्ट पण कंडक्ट केली जाते. ती कशी, तर लेक्चर्स तर तुम्हाला मिळतीलच, त्याचबरोबर प्रत्येक महिन्याचे 300 क्वेश्चनच्या टेस्ट होतील. म्हणजे साधारण 6 टेस्ट होतील, प्रत्येकी 50-50 क्वेश्चनच्या. जून 2020चे एकूण 6 टेस्ट होतील. सेट 1, सेट 2, सेट 3, सेट 4, सेट 5, प्रत्येक सेट 6 सेट आणि प्रत्येक सेटमध्ये एकूण 50 क्वेश्चन्स असतील. म्हणजे प्रत्येक महिन्याचे तुम्ही 300 क्वालिटी क्वेश्चन सॉल्व्ह करताय. ठीक आहे. तर तुम्ही याच्यावरती म्हणजे फक्त करंट अफेअर लेक्चर्समध्येच न बघता प्रॅक्टिस ओरिएंटेड अप्रोच सुद्धा ठेवू शकता. तुम्ही क्वेश्चन इथं ॲक्च्युअलमध्ये सॉल्व्ह करताय की त्या महिन्याचे कोणते प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर अशा 300 क्वेश्चन्सची प्रत्येक महिन्यासाठीचे तुमचा सराव होणार आहे. म्हणजे जर तुम्ही 1.5 वर्षाचा सराव बघितला तर कॅल्क्युलेशन करून बघा, 18 × 30 एवढे 300, तर एवढे सारे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह कराल. ठीक आहे. तर हा एक प्लस पॉईंट आहे की फक्त लेक्चर न घेता याच्यामध्ये टेस्ट सुद्धा आहेत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सध्या फेस्टिवल सुरू आहे, नवरात्री सुरू आहे. तर तुम्ही जर 15 ऑक्टोबर रात्री 11 वाजायच्या पूर्वी जर या कोर्समध्ये प्रवेश घेत असाल तर ओरिजिनल फी याची असणार आहे 999 रुपये. मात्र तुम्ही दसऱ्यापर्यंत किंवा दसऱ्यापूर्वी जर प्रवेश घेताय तर याला फक्त 599 मध्ये तुम्हाला प्रवेश घेता येईल. ठीक आहे. कुठलाही कोड किंवा काही वापरण्याची गरज नाहीये. तिथं ऑलरेडी फी 599 दिसेल. म्हणजे 15 ऑक्टोबर नंतर म्हणजे 16 ऑक्टोबरला ज्यावेळेस तुम्ही सकाळी बघाल तर कोर्स फी 999 रुपये झालेली असेल. ठीक आहे. तर जर तुम्हाला 599 रुपये अफोर्ड होत असतील आणि ज्यामार्फत तुम्हाला पूर्ण 1.5 वर्षाचे करंट अफेअर कंप्लीट करायचे असतील आणि ते सगळे लेक्चर्स माझ्याकडून घेतले जातील. ठीक आहे. म्हणजे करंट अफेअरवाला सगळा पोर्शन हा या कोर्सच्या अंतर्गत माझ्याकडून घेतला जाणार आहे. त्यामुळं जर तुम्हाला माझं शिकवलेलं समजतंय तर तुम्ही या कोर्समध्ये बिनधास्त येऊ शकता. ठीक आहे. आणि आता बऱ्याचशा जणांच्या शंका असतील की सर आम्ही ऑलरेडी राज्यसेवा 2022च्या कोर्समध्ये प्रवेश घेतलाय तर आम्हाला हे करंट अफेअर मिळतील का. तर यस, तुमच्या बॅचमध्ये हे करंट अफेअर फ्रीली अवेलेबल होतील. त्यामुळं ज्यांचं ऑलरेडी ॲडमिशन आहे राज्यसेवा 2022च्या कोर्ससाठी त्यांनी या कोर्समध्ये दैनिक मराठीच्या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा नाहीये. ठीक आहे.
त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याची व्हॅलिडिटी असणार आहे 30 जून 2022 पर्यंत. ऑलरेडी हा पॉईंट मी तुम्हाला सांगितला आहे. महत्त्वाचं म्हणजे ना, राज्यसेवा 2021च्या पूर्वपरीक्षेचं काय, 75 दिवसाचं ड्युरेशन आहे आणि याच्यामध्ये आपण काय काय निवडलं पाहिजे, कसा सिलेक्टिव्ह अभ्यास केला पाहिजे, कसा केला पाहिजे, तर याचं सुद्धा एक सोल्युशन आहे. अगेन हा सुद्धा विजन स्टडीच्या कोर्सवालाच भाग आहे. तर राहिलेल्या 75 दिवसांना जर तुम्हाला प्रोडक्टिव्हली यूज करायचं असेल राज्यसेवा 2021च्या पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी, तर तुम्ही आता अभ्यास न करता रिव्हिजन प्लस अभ्यास असा अप्रोच ठेवला पाहिजे. रिव्हिजन प्लस अभ्यास काय असतं सर? तर रिव्हिजन करणं म्हणजे आपण एखादा घटक वाचला, त्याच्यातलं काय लक्षात राहते, काय नाही लक्षात राहत हे चेक करण्यासाठी क्वेश्चन आन्सर बघतो, क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करतो. तर आता सध्या तुमचा अप्रोच असाच असला पाहिजे की प्रश्न उत्तर बघणं किंवा सॉल्व्ह करणं, आणि जो प्रश्न येत नाही, ज्या प्रश्नाच्या एक्सप्लेनेशन मधून आपल्याला तो कन्सेप्ट समजेल असे काहीतरी आपल्याला टॉपिक अभ्यासणं. ठीक आहे. त्याच्यासाठी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की एक पुस्तक घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये मागच्या काही वर्षांचे क्वेश्चन पेपर असतील, त्याचं उत्तर दिलं असेल विथ स्पष्टीकरण, विथ एक्सप्लेनेशन. तर तशी पुस्तकं घ्यायचं असं मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं. घेतलं असेल तर वेल, तुम्ही तिथूनच अभ्यास करा. जर तुम्ही नाही घेतलं किंवा तुम्हाला जर करायचं असेल लेक्चरच्या माध्यमातून, म्हणजे काय, प्रश्न, त्याचं ऑप्शन्स, त्याचं उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण या फॉर्मॅटमधले जर लेक्चर, आणि ते देखील अगदी टॉपिक वाईज, म्हणजे जॉग्रफी म्हटलं समजा महाराष्ट्र जॉग्रफी, तर महाराष्ट्र जॉग्रफी म्हणजे महाराष्ट्र प्रशासनावरती क्वेश्चन आणि आन्सर. त्यानंतर प्रत्येक टॉपिक, महाराष्ट्र नदी प्रणाली, महाराष्ट्र कोकणातला भाग किंवा कोकणातल्या नद्या, अशा सगळ्या प्रत्येक घटकावरती जर तुम्हाला प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये लेक्चर्स बघायचे असतील तर तुमच्यासाठी हा कोर्स आहे. ज्या कोर्सच्या अंतर्गत तुम्हाला सगळे आपले जीएसचे टॉपिक म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, तर हे सगळे विषय, त्यातले सगळे महत्त्वाचे टॉपिक ज्याच्यावरती वारंवार क्वेश्चन येतात ते टॉपिक, त्याचे प्रॅक्टिस ओरिएंटेड लेक्चर्स म्हणजे क्वेश्चन आन्सर लेक्चर, ज्याच्यामध्ये क्वेश्चन, ऑप्शन, आन्सर आणि स्पष्टीकरण, आणि त्या स्पष्टीकरणामधून कन्सेप्ट क्लिअर केले जातील अशा प्रकारचा प्रयत्न. ठीक आहे. आता हे लेक्चरमध्ये नेमकं काय होणार आहे, आणि फक्त मग राज्यसेवा एक्झामचेच तुम्ही लेक्चर्स बनवलेत का किंवा त्याच्यातलेच क्वेश्चन्स घेतलेत का? तर नाही. यावेळेस आपल्याला थोडा चांगला स्ट्रॉंग अप्रोच ठेवायचा आहे. तर म्हणून आम्ही काय केलंय, जे यापूर्वी संयुक्त गट ब, संयुक्त गट क या परीक्षांमध्ये सुद्धा जे प्रश्न विचारलेत आयोगाने, तर ते सुद्धा लेक्चर्स तुम्हाला या कोर्सच्या अंतर्गत दिले जातील. ते सगळे लेक्चर्स माझ्याकडून घेतलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे जे संयुक्त गट ब, संयुक्त गट क या एक्झाम्समध्ये येऊन गेलेले प्रश्न आहेत. आणि ॲक्च्युली कसं बनवलंय माहिती का, ते लेक्चर्स ज्यावेळेस मी स्वतः लेक्चर्स ते बनवले, तर असाच डोक्यामध्ये विचार ठेवलाय की प्रश्न दिसेल तुम्हाला संयुक्त गट ब किंवा गट क एक्झाम मधला, पण त्याच्या एक्सप्लेनेशन मधून तुम्हाला एमपीएससीच्या मुख्य परीक्षेपर्यंत, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेपर्यंत फायदा होईल अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. बाकी इतर सब्जेक्टसाठी वेगवेगळे फॅकल्टी आहेत, पण प्रत्येक सब्जेक्ट तुम्हाला माझ्याकडून सुद्धा तिथं रिपीट बघता येईल. आणि जे विद्यार्थी संयुक्त गट बच्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये होते मागच्या वर्षी, तर त्या विद्यार्थ्यांना ते लेक्चर्स माहिती आहेत कशा पद्धतीचे लेक्चर्स आहेत. तर जर तुम्हाला ते तशा प्रकारे अभ्यास करायचा असेल क्वेश्चन आन्सर पद्धतीमधून, तर तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता. हा वाला कोर्स राज्यसेवा 2021च्या रिव्हिजन बॅचवाला. ठीक आहे. आणि याची जी फीज असणार आहे तर ती असणार आहे, ओरिजिनल फी 1999 रुपये. अगेन दसऱ्यापूर्वी जर तुम्ही याच्यामध्ये प्रवेश घेत असाल तर फी असणार आहे 1499 रुपये. ठीक आहे. आणि या कोर्सच्या अंतर्गतच, या रिव्हिजन कोर्समध्येच तुम्हाला 20 प्रॅक्टिस टेस्ट, फुल लेंथ टेस्ट पण घेतले जातील. म्हणजे तुम्हाला स्वतंत्र टेस्ट सिरीज जॉईन करायची गरज नाहीये. ठीक आहे. याच कोर्समध्ये तुम्हाला करंट अफेअर म्हणजे आपलं जे दैनिक मराठीवाला कोर्स आहे तो सुद्धा याच कोर्समध्ये दिला जाईल. त्यामुळे जर तुम्ही राज्यसेवा या रिव्हिजन कोर्समध्ये प्रवेश घेतला तर राज्यसेवेची टेस्ट सिरीज आणि त्याचबरोबर दैनिक मराठी हे दोन्ही कोर्स घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. कारण आम्ही ऑलरेडी टेस्ट सिरीज पण सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये 20 फुल लेंथ टेस्ट घेतल्या जातील. त्याच्यामधून चांगलं एक्सप्लेनेशन PDF फॉर्मॅटमध्ये दिलं जाईल. आणि त्याचबरोबर या टेस्ट सिरीजमध्ये फक्त पेपर 1 आणि पेपर 2चे क्वेश्चन पेपर नाही, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 असा सेट नाहीये. तर याच्या व्यतिरिक्त आणखीन एक सेट असणार आहे, तो म्हणजे करंट अफेअरचा. म्हणजे जो करंट अफेअरचा सेट तुम्हाला दैनिक मराठीच्या कोर्समध्ये मिळणार आहे, तोच सेट इथं सुद्धा दिसेल. प्रत्येक महिन्याचे 300 क्वेश्चन त्या सेटमध्ये असतील. ठीक आहे. तर जे विद्यार्थी राज्यसेवा 2021 साठी खास तयारी करतायत
तर त्यांनी जर रिव्हिजन कोर्समध्ये प्रवेश घेतला तर इतर 2 कोर्स त्याच्यामध्ये ॲडिशनली मिळून जातात. त्यामुळे या 2 म्हणजे टेस्ट सिरीज आणि दैनिक मराठी याच्यामध्ये प्रवेश घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. पण तुमचा अजेंडा क्लिअर असला पाहिजे की तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करताय. जर तुम्ही राज्यसेवा 2022ची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी स्वतंत्र कोर्स आहे ज्याचं नोटिफिकेशन अजून आलेलं नाहीये. ठीक आहे. 2022चं नोटिफिकेशन ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये प्रवेश घेतला तरी चालेल. आत्ता सध्या जरी घेतला तर तुम्ही अगदी स्लोली स्टेडीली 1 वर्ष प्रिपरेशन करून एक्झामला सामोर जाऊ शकता. पण जे 2021च्या एक्झामला जी की तुमची साधारण 75-80 दिवसांवरती आली आहे त्या एक्झामची जर तयारी करत असाल तर तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी दैनिक मराठीचा कोर्स पण मिळतो आणि टेस्ट सिरीजवाला कोर्स सुद्धा मिळतो. ठीक आहे. तर समजलं असेल, जास्त कॉम्प्लिकेटेड झालं नसेल अशी एक अपेक्षा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आणि हा टेस्ट सिरीज आणि रिव्हिजन बॅच या दोघांची व्हॅलिडिटी असणार आहे 5 जानेवारी 2022 पर्यंत. 2 जानेवारी 2022ला तुमची एक्झाम होऊन जाते. त्यानंतर 3 दिवस तुम्हाला या कोर्सचा ॲक्सेस आहे. ठीक आहे. दैनिक मराठीच्या कोर्सचा ॲक्सेस हा अगदी 30 जून 2022 पर्यंत असणार आहे. त्यामधून ऑलरेडी 18 महिन्यांचे करंट अफेअर तुम्हाला तिथपर्यंत भेटून जातील. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त इतर काही शंका असतील तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधू शकता. कॉन्टॅक्ट व्हिजन हा एक टेलिग्राम आय डी आहे, त्याच्यावरती मेसेज करून तुम्ही तुमच्या शंका वगैरे काय असतील त्या विचारू शकता. मी जनरली कोर्सबद्दल इतका वेळ नाही बडबड करत आणि हे म्हणजे मला थोडं ऑड वाटतं या गोष्टी बोलायला. पण जर तुम्हाला याच्यातून फायदा होत असेल आणि तुमच्या मित्रांपर्यंत जर ही माहिती पोहोचवायची असेल तर तुम्ही ऑफकोर्स याच्याबद्दल सांगू शकता. पण पहिलीची प्रायोरिटी आहे, फर्स्ट प्रेफरन्स जो आमचा होता हे सेशन रेकॉर्ड करण्यापाठीमागं तो हाच होता की तुमच्यापर्यंत गांभीर्य परीक्षेचं सांगणं. ह्या ज्या वॅकन्सीज येत आहेत ह्या ह्यूज आहेत. एवढ्या वॅकन्सी तुम्हाला पुढं बऱ्याच वर्षांपर्यंत मे बी नाहीत बघायला मिळणार. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. बाकी हे कोर्समध्ये ॲडमिशन घ्या किंवा नका घेऊ हा तुमचा स्वतःचा निर्णय असेल. पण जो निर्णय मी तुमच्यावरती लादतोय तो हा आहे की तुम्ही चांगली तयारी करा, या नोटिफिकेशन्सला सिरियसली घ्या, स्वतः तयारी करा, घरात बसून तयारी करा, इतर कुठेही क्लास लावा किंवा काहीही करा, पण या नोटिफिकेशन्सला प्लीज सिरियसली घ्या. अगदी हात जोडून कळकळीची विनंती आहे. कारण 2 वर्षांनंतर ज्यावेळेस तुमचा मित्र कमी मार्क घेऊन सुद्धा पुढे गेलेला असेल आणि तुम्ही 2 वर्षानंतर त्याच्यापेक्षा त्यावेळेसच्या तुलनेत जास्त मार्क घेतले असतील, रिग्रेट होईल. ओके. तर प्लीज या नोटिफिकेशन्सला सिरियसली घ्या, चांगलं प्रिपरेशन करा. 3 टॉपिक किंवा 3 कॉमन सब्जेक्ट तुम्हाला करायचे आहेत, करंट अफेअर, सीसॅट आणि मराठी इंग्रजी व्याकरण. तर याच्या जोरावरती परीक्षा पास व्हाल तुम्ही, अशी एक देवाचरणी प्रार्थना. तर तुमची इथंच रजा घेतो. भेटूत आपण लेक्चर्समध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.